स्वागत आहे आपले स्वप्नांचा संघर्ष या चॅनलमध्ये। आजच्या आपल्या कथेचे नाव आहे सकारात्मक दृष्टिकोन। मित्रांनो, आयुष्यात परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी घडत नाही। कधी सगळं सुरळीत असतं तर कधी वादळे येतात। पण अशा वेळी आपल्याला वाचवते ती एकच गोष्ट, आपला सकारात्मक दृष्टिकोन। आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जी आपल्याला दाखवेल की परिस्थिती बदलली नाही तरी विचार बदलला तर आयुष्य बदलून जाते। मुंबईत राहणारा सिद्धार्थ एक मोठा बिझनेसमॅन। पैसा, गाडी, बंगला सगळं होतं, पण मनात समाधान नव्हते। त्याला नेहमी वाटायचं, मी अजून का नाही मिळवू शकत, अजून का नाही जिंकू शकत। बाहेरून तो यशस्वी दिसत होता, पण आतून तो शांत नव्हता। त्याला नेहमीच अधिक यश, अधिक जिंकणे हवे होते। माणसाकडे जर समाधान नसेल तर कितीही मिळवलं तरी मन शांत राहत नाही। खरी शांती आणि खरा आनंद हा आपल्याकडे जे आहे त्यातच आहे, त्यातच समाधान मानण्यात असतो। पण सिद्धार्थ हा समाधानी नव्हता। एक दिवस अचानक कंपनीचे नुकसान झाले। गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली। सिद्धार्थ पूर्णपणे खचला। रात्रभर झोप लागेना। मनात फक्त भीती, सगळं संपलं, आता मी काय करू, आता मी काहीच करू शकणार नाही। त्या काळात तो पुण्याजवळ एका छोट्याशा गावातल्या आश्रमात गेला। तिथे त्याची भेट झाली स्वामी अनंत नावाच्या एका वृद्ध संतांशी। स्वामींनी त्याला विचारलं, मुला एवढं का ताण घेतो? सिद्धार्थ म्हणाला, कारण माझं आयुष्य संपलंय, अपयशाने माझं सगळं हिरावून घेतलंय। स्वामी हसले आणि एक कथा सांगितली। एक शेतकरी होता, त्याचे घोडे हरवले। गावकरी म्हणाले, वाईट झालं, पण दुसऱ्या दिवशी ते घोडे परत आले आणि सोबत अजून 5 घोडे घेऊन आले। गावकरी म्हणाले, किती छान झालं। तिसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्या घोड्यांवर बसताना पडला आणि पाय मोडला। गावकरी म्हणाले, अरे रे रे, वाईट झालं, पण चौथ्या दिवशी राज्यात युद्ध सुरू झालं। सगळ्या तरुणांना सैन्यात बोलावलं गेलं। शेतकऱ्याचा मुलगा मात्र जखमी असल्यामुळे वाचला। मग गावकरी म्हणाले, किती चांगलं झालं। मुला, परिस्थिती कधी चांगली कधी वाईट असे आपण ठरवतो, पण खरं तर प्रत्येक प्रसंग ही शिकवण्याची संधी असते। तेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आयुष्य आपोआप सुंदर दिसू लागते। सिद्धार्थ शांतपणे ऐकत राहिला। त्याच्या मनातले ओझे थोडे हलके झाले। शहरात परत आल्यावर सिद्धार्थने त्याचा दृष्टिकोन बदलला। तो म्हणाला, कंपनीचं नुकसान म्हणजे शेवट नाही, तर ही नवी सुरुवात आहे। त्याने आधी केलेल्या चुका शिकून नवीन बिझनेस सुरू केला। आधी जिथे होता तो फक्त आधी नफा पैसा याचाच विचार करायचा। आता तो लोकांच्या प्रगतीसाठी काम करू लागला। काही वर्षातच पुन्हा त्याचा बिझनेस यशस्वी झाला। पण आता त्याच्याकडे फक्त पैसा नव्हता, तर समाधान आणि आत्मविश्वास होता, कारण तो शिकला होता। सकारात्मक दृष्टिकोन हा कोणत्याही संकटाचा सर्वोत्तम उपाय आहे। परिस्थिती नव्हे तर आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो। संकट आले की त्याकडे कधी संधी म्हणून पाहावे, कारण समस्या आपल्याला अधिक मजबूत बनवता। अपयश म्हणजे शेवट नव्हे, प्रत्येक अपयश पुढच्या यशाची पायरी असते। त्यातून धडा घ्या आणि पुढे चालत राहा। मनाची सकारात्मकता म्हणजे आयुष्याची खरी समृद्धी। पैसा, पद, कीर्ती नष्ट होऊ शकतात, पण सकारात्मक दृष्टिकोन कधीही नष्ट होत नाही। तोच खरी ताकद आहे। मित्रांनो, सिद्धार्थची कथा आपल्याला शिकवते की आयुष्य बदलते, परिस्थिती बदलते, पण आपल्या विचारांनी संपूर्ण जग बदलून जाते। म्हणून लक्षात ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन हीच खरी जादू आहे। आजपासून तुम्हीही ठरवा, संकट आली तरी मी हसेन, मी शिकेन आणि पुढे चालत राहीन, कारण हाच आहे जीवन जगण्याचा खरा मार्ग। मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। कथा आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।